नमस्कार, मी संकेत आवटे। ऍक्च्युली बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की एचडीएफसीचं पुढे होणार तरी काय यार, की अचानक एचडीएफसी लिमिटेड आता निघून जाणार आहे, एचडीएफसी बँकेचं काय होणार, हे मर्जर काय प्रकरण आहे, त्यात एमएससीआय कुठे उठून येतो, तो म्हणतो मी डिलिस्ट करणार, डिलिस्ट झाला तर हा क्रॅश होणार, पण स्टॉक थोडाफार वाढताना दिसतोय, नेमकं चाललंय तरी काय, या सगळ्याचा अनालिसिस आपण डीप मध्ये करणार। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असतं एखाद्या स्टॉक मध्ये टिकून राहायचं की बाहेर पडायचं। पहिल्यांदा काही स्टॉकचं एक्झाम्पल डायरेक्ट स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय। हा स्टॉक आहे आयसीआयसीआय बँकचा। 2020 मध्ये जे क्रॅश आला होता ना, त्यानंतर जर तुम्ही स्टॉकचा चार्ट बघितला, हा सलग अप ट्रेंड मध्ये जातोय। जर याची प्राइस तुम्ही पाहिली तर याने लो गाठला होता 280 रुपयाचा आणि जो हाय याचा आहे अप्रॉक्सिमेटली 950 रुपयाचा। 300 रुपयापासून 950 रुपयापर्यंत 3 पटीपेक्षाही जास्त हा स्टॉक वाढलेला आहे। एवढं मोठं पोटेन्शियल याच्यामध्ये होतं का की नव्हतं याचा अंदाज तुम्ही बांधायचा आहे। बट जर पुढचा स्टॉक मी तुम्हाला सांगतोय त्याचं नाव आहे एसबीआय। एसबीआयचं सुद्धा वेटेज चांगलं आहे बँक निफ्टीमध्ये, त्यामुळे मी याचं सुद्धा उदाहरण तुम्हाला देतोय। 150 रुपयाचा स्टॉक 625 रुपयापर्यंत पोहोचतो। जर तुम्ही याची आकडेवारी पाहिली तर टोटली तुम्हाला कळेल की हा 4x वाढला आहे। म्हणजेच आयसीआयसीआय 3 पटीने जवळपास 3.5 पटीने वाढला, तर हा 4 पटीपेक्षाही जास्त वाढला। मग एचडीएफसीचं काय व्हायला पाहिजे त्याचा थोडासा अंदाज घेऊ। ही आहे एचडीएफसी बँक। एचडीएफसी बँकेचा जर लक्षपूर्वक आढावा तुम्ही घेतला तर एक गोष्ट तुम्हाला कळेल, याचा जो लो होता ना तो होता 750च्या आसपास आणि याने जो हाय गाठला होता तो जवळपास होता 1700च्या आसपास। म्हणजेच ऑलमोस्ट 2.5% हा वाढलेला आहे। हा जो स्टॉक वाढला तो याच पिरियडमध्ये वाढला, पण नंतर न्यूज आली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक लिमिटेड हे दोघं मर्ज होणार आहेत। मग यामुळेच स्टॉक मार्केट चालवतो कोण, तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर किंवा एफआयआयज आपण ज्यांना म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, हे ऍक्च्युअली इंडियन मार्केट चालवत होते बरं का। आता बऱ्या प्रमाणात आपल्या रिटेल इन्व्हेस्टरचा हात आहे, आपली लिक्विडिटी प्रचंड यामध्ये आहे आणि आपण मोठ्या व्हॉल्यूममध्ये यामध्ये काम करत असतो मार्केटमध्ये। बट अजूनही एफआयआयचा तेवढा होल्ड आहे, कारण एखाद दुसरा टक्का जरी त्यांनी सेल आउट केला ना तर मार्केटमध्ये हडकंप मचू शकतो। सो एफआयआयज यातून बाहेर पडण्याचा प्लॅन करत होते रादर दॅन पडले होते। याचं महत्त्वाचं काय कारण हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय। शेअर होल्डिंग पॅटर्नचा थोडासा अंदाज दिला ना तर तुम्हाला बरंच पिक्चर क्लिअर होईल। स्टॉकचं नाव आहे आयसीआयसीआय बँक। याचं एफआयआयज होल्डिंग जर तुम्ही पाहिलं 2019 साली तर 45, 43, 42, 45, 47 याच रेंजमध्ये काम करत 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 शेवटी 44.77 म्हणजे ॲव्हरेज 45 एकाच रेंजमध्ये आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मोठी मुवमेंट झालेली नाही। पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही झालं का तसं, तर इकडे लक्षपूर्वक तुम्ही पाहिलं, इथं एफआयआयज होल्डिंग तुम्हाला दिसतात एसबीआय मध्ये, तर हे जवळपास 10% होते, परत थोडेफार कमी झाले, परत 10%ला गेले। सो सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे जवळपास 10%ला मेंटेन्ड आहेत, याच्यामध्ये कुठलीही मोठी मुवमेंट झालेली नाही। पण जर तुम्ही लक्षपूर्वक एचडीएफसी मध्ये पाहिलं तर एचडीएफसी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एफआयआयज मध्ये मोठी मुवमेंट झाली। हे एफआयआयज आहेत 72.75 वरून डायरेक्ट 67.77, इथे बघा 72.14। 21 डिसेंबर म्हणजेच 2022च्या सुरुवातीला जसजशी ही न्यूज 2021 मध्ये आली तसे एफआयआयज यातून कमी होत गेले। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही बँकेला पण लक्षपूर्वक पाहिलं तर यामध्ये सुद्धा एफआयआयजचे होल्डिंग कमी झालेले पाहायला मिळतात। 2019-20 मध्ये हे बघू शकता इंटॅक्ट होते, 39% गेलं होतं। पण 21 नंतर जसं सप्टेंबर आला, डिसेंबर आला, तसा हा कमी होत होत 32%वर गेला। जवळपास 8%नी यामधून पण एफआयआयज कमी झाले। 8% म्हणजे मित्रांनो खूप मोठी व्हॅल्यू असते ॲक्च्युअली, आणि 8%नी जर एफआयआयज ड्रॉप होत आहेत ना, तुमचा स्टॉक क्रॅश होणार। जर तुम्हाला मी चार्ट दाखवला तर चार्टमध्ये तुम्हाला एक मोठा खेळ दिसेल। तुम्हाला मी ऑलरेडी 2 चार्ट दाखवलेत, कोणते कोणते, आयसीआयसीआय, एसबीआय। या गोष्टी एवढ्या डीपमध्ये जाऊन मी तुम्हाला का सांगतोय तर तुम्हाला समजायला पाहिजे ॲक्च्युअल मार्केटचा खेळ कसा असतो।
इथून स्टॉक वर गेला, बट हेच 2021 मध्ये तुम्ही पाहिलं मध्यातून हा स्टॉक कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेला, खाली पडू लागला. अशा सगळ्या गोष्टी यामध्ये सुरू होत्या बिकॉज FIIsने यामधून एक्झिट घेतली. पण जर हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग नसता, जर काही याच्या निगेटिव्ह न्यूज आल्या असत्या, जर बँक निफ्टी म्हणजेच ओव्हरऑल इंडेक्स थोडा जरी डिक्लाइन झाला असता, बाकीचे निफ्टी बँक निफ्टी मधले स्टॉक जर डिक्लाइन झाले असते याच इंडेक्स मधले, तर मात्र हा स्टॉक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात क्रॅश झाला असता. बाकी स्टॉकच्या तुलनेत याने अक्षरशः धूळ चाकली असती. जवळपास याने परत हा लो गाठला असता अजून एकदा, कारण FIIs हेवी सेल करत होते. आणि ज्यावेळी एखादा स्टॉक लेवल ब्रेक करून खाली येतो, सपोज FIIs मुळे इथपर्यंत हा स्टॉक आला, ही लेवल बघून आपण गप्प बसणार आहोत का? 1100चा स्टॉक, जवळपास आपली गुंतवणूक इकडे 1500-1600 ला झालेली असते. इथं येता क्षणी आपणही याला सेल करू लागतो आणि हा स्टॉक परत अजून जास्त क्रॅश होतो. हे होण्याचं कारण काय? MSCI मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल यामुळं. आता हे कोण प्रकार आहे? हे नवीन कोण? ऍक्च्युली हा इंटरनॅशनल इंडेक्स आहे, भारतासाठीचा इंडेक्स आहे. जसं निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, त्यामध्ये वेगवेगळे स्टॉक असतात, तसंच मॉर्गन स्टॅनली कडून एक इंडेक्स बनवला जातो ज्यामध्ये वेगवेगळे भारतीय स्टॉक इन्क्लूड केले जातात आणि त्या इंडेक्स मध्येच बरेच FIIs गुंतवणूक करतात. जसं निफ्टी तुम्हाला माहिती आहे, बँक निफ्टी माहिती आहे. सपोज तुम्ही निफ्टीमध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल, म्युच्युअल फंडमध्ये गेलात, म्युच्युअल फंडमध्ये जाऊन जर तुम्ही निफ्टी रिलेटेड एखादा इंडेक्स सिलेक्ट केला, त्यामध्ये गुंतवणूक केली, याचा अर्थ ती पर्टिक्युलर AMC इंडेक्स मधल्या सगळ्या स्टॉक मध्ये दिलेल्या वेटेजनुसार गुंतवणूक करत असते. सपोज तुम्ही SBIचा एखादा इंडेक्स निवडला किंवा मिराई ॲसेट कडून एखादा इंडेक्स तुम्ही परचेस करताय, त्या इंडेक्स मध्ये जे स्टॉक असतात ते स्टॉक सगळे निफ्टी मधले असतात. निफ्टीमध्ये जेवढं त्या स्टॉकला वेटेज दिलेलं असतं तेवढंच वेटेज मिराई ॲसेट पण त्या स्टॉकच्या वेटेजला देणार आणि तेवढ्याच पर्सेंटेज मध्ये स्टॉकही बाय करणार. ही सिंपल कन्सेप्ट तुम्हाला कळाली. मग इथं सुद्धा तेच होतं. जर HDFC मर्ज होणार असेल HDFC बँकेसोबत, तर मात्र HDFC ला या इंडेक्स मधून काढलं जाईल आणि जर HDFC या इंडेक्स मधून निघणार तर ऑलरेडी बरेच FIIs यामधून बाहेर पडत होते. जसं कंपनीने डिक्लेअर केलं ना की आमचं मर्जिंग होणार आहे, तर FIIs बाहेर पडायला सुरू झाले. कारण त्यांना माहित आहे ऑलरेडी जर त्यांचं मर्जर झालं आणि मॉर्गन स्टॅनलीने जर त्यांना इंडेक्स मधनं काढून टाकलं तर स्टॉक क्रॅश होणार. एकापेक्षा एक FIIs यातून बाहेर पडणार आणि ते पडायच्या आधीच आपण गुपचूप बाहेर पडू, जेणेकरून आपला लॉस होणार नाही, हेवी लेवलला आपण खाली येणार नाही. ऑलरेडी एवढा आपण कमवलंय, इथून डबल करून घेतलेला आहे पोर्टफोलिओ, आता आपण यातून बाहेर पडू, बघू नंतर काय होतं ते. मग सिम्पली नंतर काय होणार होतं? HDFC लिमिटेड प्लस HDFC बँक या दोघांचं मर्जर होईल. मर्जर झाल्यानंतर परत एक मोठी एंटिटी बनेल. HDFC ला जेवढं वेटेज होतं ना 5.7 यामध्ये वेटेज होतं, ते परत वाढून 13 पर्यंत जाऊ शकतं. एवढ्या मोठ्या लेवलची ही एंटिटी बनू शकते आणि वन ऑफ द लार्जेस्ट पर्सेंटेज असणारी कंपनी किंवा बँक त्या MSCI मधली इंडेक्स मधली होऊ शकते. मग काय करायचं? आपण विकल्यामुळं स्टॉक तर खाली येणार आणि हे जबरदस्तीनं तुम्हाला विकावंच लागतं. जेव्हा एखादा स्टॉक इंडेक्स मधून बाहेर पडतो त्यामध्ये रूल्स रेग्युलेशन्स असतात. त्या इंडेक्स मध्ये जर गुंतवणूक असेल तर तुम्हाला त्यातून बाहेर पडावंच लागेल. तुम्हाला कितीही वाटो हा स्टॉक फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, जबरदस्त आहे, डबल होणार, 10 पटीने होणार, फरक पडत नाही. कारण त्या इन्व्हेस्टमेंटची आणि त्या पर्टिक्युलर फंडाची जी थीम असते ती प्रॉपर इंडेक्स थीम असते. मग इंडेक्स मध्ये असेल त्यामध्येच तुमची गुंतवणूक असायला पाहिजे. जर हा इंडेक्स मधून बाहेर पडला तर बाहेर पडणार, मग स्टॉक खाली येणार. स्टॉक खाली आल्यानंतर परत तो MSCI मध्ये लिस्ट होणार. लिस्ट झाल्यानंतर परत इथं गुंतवणूक वाढणार आणि हा ब्रेकआउट देऊन हेवी लेवलला वर जाणार. हे सगळं रामायण होणार होतं. बट झालं उलटच की स्टॉक जास्त पडला नाही बिकॉज DIIsनी याला होल्ड केलं. DIIची इन्व्हेस्टमेंट यामध्ये वाढत गेली. आपल्या रिटेल इन्व्हेस्टरची गुंतवणूक यामध्ये वाढत गेली. पुरावा पाहायचा आहे का? पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवतो आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मी जे दाखवतो ते पुराव्यासहित असतं. लक्षपूर्वक पहा. इथं DIIची गुंतवणूक किती होती? 20%. इथं किती होती? 20% मार्च 2021 मध्ये आणि तिथनं ही गुंतवणूक वाढत गेली आणि डायरेक्ट 27% आली. 7% इन्व्हेस्टमेंट वाढली. जी FIIsने इन्व्हेस्टमेंट कमी केली ना ती इन्व्हेस्टमेंट DIIने इथं करून टाकली. जेणेकरून आता DIIs म्हणजे काय? आपलेच AMC वाले हे सगळे ठरवून गोष्टी करत असतात. जर FIIs वाल्यांनी गेम करायची ठरवली ना तर DIIs वाली त्यांची गेम वाजवण्याच्या मागे लागलेले असतात. सिंपल आहे. कारण ते जर पैसे मिळवून बाहेर पडत
असतील आणि जर मार्केट पडलं तर तुमचे सगळे पोर्टफोलिओ लॉसेस जाणार. आता तुमचे पोर्टफोलिओ वाचवण्यामध्ये त्यांना काय इंटरेस्ट असतो, कारण तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करायचं काम त्यांचं असतं. जी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली असते, वेगवेगळ्या स्कीममध्ये स्टॉक रिलेटेड स्कीम ज्या असतात त्यामध्ये गुंतवणूक केलेली असते, ती गुंतवणूक तुमची फॉल होणार. परिणामी तुमचा त्या पर्टिक्युलर कंपनीवर किंवा त्या बँकेवरून विश्वास कमी होणार. त्यासाठी हे सगळं त्यांना करावं लागतं. ओव्हरऑल काय तर FIIची चाल जी होती ती ऑलरेडी DIIsनी ओळखली. FIIs बाहेर पडत गेले. HDFC कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेला कारण मोठा व्हॉल्यूम परत आलेला नाही आणि यातच आता MSCIने डिक्लेअर केलं की आता आम्ही HDFCला डिलिस्ट करणार नाही, एवढंच काम करणार. HDFC लिमिटेडला रिप्लेस करणार HDFC बँकेनं. जेणेकरून होणार काय, ज्या ज्या लोकांनी हे सेल केलं त्यांना परत आता बाय करावंच लागणार, कारण इंडेक्स मधून याची हकालपट्टी होणार नाही. परिणामी हा स्टॉक जेवढा कन्सॉलिडेट झालाय आणि जेवढं बँक निफ्टी मधल्या स्टॉकनी परफॉर्मन्स चांगला दिलाय तेवढाच याला आता इथून पुढे परफॉर्म करावंच लागेल. बिकॉज त्याच तोडीचा हा स्टॉक आहे आणि तेवढाच दम HDFC बँकेमध्ये पण आहे. सिम्पली लक्षात घ्या, बाकी स्टॉक चांगलेच चाललेत, ऑलरेडी एका लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेत, याची पण क्वालिटी तेवढीच आहे, रॅदर दॅन वन ऑफ दी बेस्ट कंपनी तुम्ही म्हणू शकता बँकिंग सेक्टरमधली. मग कमीत कमी या लेवलला तरी जावं लागेल. आणि ॲक्च्युली जर पाहिलं तर यानं ही लेवल ब्रेक करून वर जाणं एक्सपेक्टेड आहे. बट ती लेवल सोडून द्या, किमान ज्या लेवलला बाकी स्टॉक गेले त्या लेवलला याला जाणं भाग पडेल आणि म्हणूनच हा ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे. जवळपास याचं 2000 रुपयाचं टार्गेट विदिन 1 इयर मिळणं इझिली पॉसिबल आहे. पण जर शॉर्ट टर्ममध्ये पाहिलं तर शॉर्ट टर्ममध्ये 1800 रुपयाचं टार्गेट कुठंही गेलेलं नाही. म्हणजेच टार्गेट 1 असेल 1800 आणि टार्गेट 2 असेल 2000 रुपयांचं. लेट्स से काय होतं आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि खरंच जर तुम्हाला या नॉलेजेबल व्हिडिओ आवडत असतील, या बनवण्यासाठी आम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्याला जर ॲप्रिशिएट करायचं असेल तर अशा व्हिडिओंना प्रेमानं एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतंच. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.